एकीकडे राज्यभरात शिंदे फडणवीसांच्या सभांचा धडाका सुरू असताना ठाकरे बंधूंनी मात्र मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलंय। ठाकरे बंधूं मागील 4 दिवसांपासून मुंबईतील शाखा पिंचून काढतायत। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचा आजचा चौथा दिवस आहे। आज उद्धव ठाकरे वर्सोवा आणि कलिनातील शाखांना भेटी देतील। ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत। या प्रचार दौऱ्यात राज ठाकरे ठाण्यातील शाखांना भेटी देतील आणि तिथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। राज ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याला आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर सुरुवात होईल। ठाणे महापालिकेत झालेला गोंधळ, तिथली बिनविरोध निवडणूक या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरे कसा जोश भरतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले प्रभादेवीचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली आहे। राज ठाकरेंनी 2005 साली शिवसेना सोडताना केलेल्या आरोपांचाच पुनरुच्चार संतोष धुरींनी केलाय। आमच्या विठ्ठलालाही बडव्यांनी घेरलं असल्याचं सांगून त्यांनी बाळा नांदगावकर हेच काम करत असल्याचा आरोप केलाय। मुंबई महापालिका निवडणुकीआधी 2-3 महत्त्वाचे चेहरे मनसेतून जातील असा दावा धुरींनी केलाय। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे पक्षातून जावेत म्हणून चर्चा घडवण्यात येत असल्याचाही दावा त्यांनी केलाय। राज ठाकरे यांच्यावर माझी नाराजी नाही, पण वांद्र्याचा बंगला आणि संजय राऊत यांच्यावर आपली नाराजी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। संदीप देशपांडे जे तुमचे एकदम परम मित्र ते सुद्धा नाराज आहेत असं बोललं जातंय। तुमच्या दोघांना तुम्ही काल म्हणालात की बाजूला ठेवलं जातंय, ते पण तुमच्या वाटेवर आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। चर्चा काही होऊ शकते ना। आता तुम्ही जसं आता म्हणालात की तिकीट मिळाली नाही म्हणून नाराज, एवढं वर्ष हा या पक्षामध्ये होता, फक्त तिकीट नाही मिळालं म्हणून नाराज झाला आणि गेला, ही चर्चा आहे ना। मग तशीच त्याची पण एक चर्चा सुरुवात केलेली आहे की तो नाराज आहे, तू जा एकदा इकडनं, अशी परिस्थिती निर्माण करायची आणि एक दिवस त्याला पण घालवणार तिकडे। पक्षात चालू आहे, तुमच्या पक्षात हे कटकारस्थानी आहेत ना। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी मुंबईत मात्र ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीतून मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा दिल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे। महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवण्यात आले ते पहा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मराठी प्रेम कळेल या शब्दात राजू शेट्टी यांनी मराठी माणसांसाठीच्या प्रेमावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय। मुंबईत मराठी माणसाचा विजय झाला पाहिजे असं मला वाटतं, कारण मराठी माणसासाठी काही असो वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा शिवसेना ही मराठी माणसासाठी लढलेली आहे। ठाकरेंची शिवसेना की ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री आणि मनसे सुद्धा मराठी माणसासाठी लढते आणि त्यामुळं त्यांना आमची सहानुभूती राहील। फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा करतायत। आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईत रोड शो होईल। त्यानंतर धुळ्यात शिंदेंची प्रचार सभा पार पडेल। शहरातील कालिका माता मंदिर परिसरात शिंदेंची सभा होणार आहे, तर जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे जळगावातही रोड शो करतील। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन केलंय। मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक 193, 194, 195, 196 आणि 197 किंवा त्याचा मोठा भाग वरळी मतदारसंघात मोडतो आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या प्रल्हाद वरळीकर, समाधान सरवणकर, राजेश कांगणे, सोनाली सावंत आणि वनिता दत्ता नरवणकर या उमेदवारांसाठी आपली ताकद पणाला लावली आहे। या ठिकाणी वरळीमध्ये देखील आपण पाहतोय की प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे, प्रचंड कार्यकर्ते रस्त्यावर आहेत। इथले लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे रस्त्यावर उतरलेत आणि महायुतीचा प्रचार, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सगळे रस्त्यावर उतरले। यावरून चित्र स्पष्ट आहे की वरळी चा जो वॉर्ड आहे तो महायुतीचा आमचा उमेदवार प्रल्हाद वरळीकर जिंकणार। त्यांनी फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईला इतके वर्ष वापरली आणि आता ते मुंबईची अंडी खाऊन खाऊन त्यांचं पोट भरलं नाही, आता कोंबडी कापायला निघाले। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज आम्ही महायुती म्हणून प्रचार करताना महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही आणि म्हणून
कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ज्यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये सोडलं त्या मतदारांनी त्या पक्षांना देखील वाऱ्यावर सोडलं आणि घरी बसवलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आणि महायुतीच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील सभांच्या तारखा निश्चित झाल्यात. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची संयुक्त प्रचार सभा 11 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जाहीर भाषणं हे या प्रचार सभेचं मुख्य वैशिष्ट्य ठरेल आणि त्यानंतर 12 जानेवारीला संध्याकाळी महायुतीची म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची प्रचार सभा पार पडेल. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपकडून कॉर्नर बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या समोर जोरदार टोलेबाजी केली आहे. तसंच त्यांनी लोकसभेतील पराभवावरही भाष्य केलंय. समजू नका, मी आमदार नाही पण आमदाराचा बाप आहे. दोन आमदारचा बाप आहे आणि मला आमदारचा बाप दिला नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे. सरकार माझं आहे. जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा त्यांना पाळलं त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर पाडून मराठा दौरा केला. मला पाळलं तर कल्याण निवडून आला. घ्या कल्याण बरं चाललंय तुमचं सध्या. अरे 2 वर्षात 2 लाख रुपये आणले जालन्याला. 2 वर्षात 2 लाख तुमच्याकडे मी आलो साहेब. त्याच्यामुळं नगरपालिका हिंमत केली आम्ही तुमच्या भरोशावर. एकटे जीवन लढायची 5 माणसं आहे तुमच्या वार्डात. 5ची माणसं आली पाहिजे. आपली गोष्ट लक्षात घ्या. महापालिका निवडणुकीसाठी अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस युतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसकडून अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. तर निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानंतर अंबरनाथमध्ये ही कारवाई झाली आहे. तर काँग्रेसनं कारवाई केलेले नगरसेवक आज भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. 12 नगरसेवक आणि अंबरनाथमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आज भव्य प्रवेश करून घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. प्रदीप पाटीलजी हे समवेत आहेत. त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवडीनुसार आज किंवा उद्या, कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत, त्यामुळे या 1-2 दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत. मुंबई महापालिका निवडणुकीतल्या प्रभाग क्रमांक 92 मधील शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे वांद्रे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वांद्र्यातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरात प्रचार सुरू असतानाच कुरेशी यांच्यावर अज्ञात इसमांनी चाकू हल्ला केलाय आणि त्यामुळे त्यांच्या पोटात दुखापत झाली असून त्यांच्यावर वांद्रे इथल्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.